मी PSI रेवण सिद्ध कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे. ठीक आहे. 5 जानेवारी 2025 ला आपला गट ब पूर्व परीक्षेचा पेपर होणार आहे आणि आपल्या सगळ्यांची चांगली तयारी सुरू असेल असं मी अपेक्षित करतो. ठीक आहे. आपण जी काही सब्जेक्ट वाईज सिरीज सुरू केली होती म्हणजे कुठल्या विषयाचं काय वाचायचं आहे किंवा कुठल्या विषयाचे कुठले महत्त्वाचे टॉपिक वाचायचे आहेत, त्या टॉपिक मधलं काय वाचायचं आहे, ही जी आपण प्रत्येक विषयाची सिरीज सुरू केली होती त्यातलं जवळपास पॉलिटी, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स या 3 विषयांचे जे काही लेक्चर्स आहेत ते आपले कंबाईन मेंटर ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत. आणि बऱ्याच मुलांना चालू घडामोडी या विषयासंदर्भात बरीचशी अडचण असते. मी फार प्रामाणिकपणे सांगतो की आता जी काही रिसेंटली राज्यसेवा 1 डिसेंबरला झाली तर त्या राज्यसेवेमध्ये करंटला 15 पैकी 15 मार्क आलेले कितीतरी मुलांचे मला मेसेज आलेत. ठीक आहे. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कोणीच म्हणायचं नाही की करंटला मार्क येत नाहीत, करंट खूप अवघड असतो. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक गोष्ट काय माहिती आहे की करंटचा जो काही सिलेबस आहे किंवा जो काही आवाका आहे तो मोठा आहे. ठीक आहे. हे काय आपण नाकारत नाहीये, पण आपण खूप जास्त काही करंटला वाचतो का? ठीक आहे. आपण करंटला एकच सोर्स वाचतो ना, एकतर आपण परिक्रमा वाचतो नाहीतर एकतर आपण इयरबुक वाचतो. ह्याच्या पलीकडे आपण काय वाचले का? ठीक आहे. मला काय म्हणायचं आहे, तुमच्या हातामध्ये जे काय आहे किंवा तुम्ही जे करंटसाठी वाचताय तेवढं पुस्तक नीट करायला आपल्याला काय अडचण आहे. ठीक आहे. मी खात्रीने सांगतो, तुम्ही जो सोर्स वाचताय ना त्या सोर्स मधले किमान 10 ते 11 प्रश्न हे तुम्हाला नक्की म्हणजे त्या 10 ते 11 प्रश्न त्या सोर्स मधून नक्की परीक्षेला येत असतात. ठीक आहे. पण आपण काय करत असतो, आपल्याला कोणतरी सांगितलेलं असतं की करंटला जास्त वेळ दिला तर तेवढा आउटपुट भेटत नाही. असं काही नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, करंटला 15 मार्क आहेत, 15 प्रश्न येत असतात. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की इतर विषयाच्या तुलनेत करंटला वेळ देणं गरजेचं आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जर तुम्ही करंटला जर वेळ दिला ना तर करंट तुम्हाला नक्की मार्क देणार आहे. मी माझं वैयक्तिक सांगतो, माझ्या स्वतः करंटच्या नोट्स तयार असायच्या पूर्व परीक्षेच्या आणि मुख्य परीक्षेच्या. मला करंटला कधीही 10च्या खाली मार्क आले नाहीत. ठीक आहे. 10-11 हा एव्हरेज स्कोर माझा राहिलेला आहे. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्ही एखाद्या विषयाला जर वेळ दिला तर तो तुम्हाला 100% मार्क देत असतो. ठीक आहे. त्यामुळे करंटच्या बाबतीत हलगर्जीपणा करायचा नाही. ठीक आहे. करंटच्या तुम्हाला सोर्स सांगितले, एकतर परिक्रमा किंवा इयरबुक सिम्प्लिफाईडचा असेल किंवा अभिनवचा असेल. ह्याच्या पलीकडे फारसं आपण कोणी काही जास्त वेगळं वाचत नाही. आपण बऱ्यापैकी मुलं यापैकीच एखादा सोर्स वाचत असतो. ठीक आहे. आज मी करंट विषयाचे महत्वाचे टॉपिक, त्या टॉपिक मधलं काय इम्पॉर्टंट आहे ते मी घेऊन आलोय. दुसरी महत्वाची गोष्ट, मी प्रत्येक विषयातलं मेजर महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. बाकी इतर छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात. नाहीतर तुम्ही म्हणाल की सरांनी जे सांगितले लेक्चरमध्ये तेवढेच फक्त हाय मेजॉरिटी जे काही पॉईंट सरांनी सांगितलेले आहे तेवढेच मी करतो आणि परीक्षा जातो, असं करायचं नाही. मी जे पॉईंट सांगतोय ते ताकदीने करायचे आहेत, ते पाठच करायचे आहेत. परंतु तुम्ही जो सोर्स वाचताय त्या सोर्स मधलं जे काही दिले ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. हे बघा, एकतर आपल्याला जवळपास 250-300 पानाचं एकच पुस्तक करायचं असतं, तेच चांगलं करायला काय अडचण आहे बरं? असंही आपण हिस्ट्रीसाठी 400-500 पानाचं पुस्तक करतो, पॉलिटीसाठी 300-400 पानाचं पुस्तक करतो, इकॉनॉमिक्ससाठी 300-400 पानाचं पुस्तक करतो. मला असं वाटतं की करंटसाठी 300-350 पानाचं पुस्तक करायला काय हरकत आहे? ठीक आहे. पॉलिटीला 15 प्रश्न आहेत तर तिकडे आपण 400 पानाचं पुस्तक व्यवस्थित वाचतोय. करंटला 15 प्रश्न तिकडे वाचा. ठीक आहे. मान्य आहे की पॉलिटीच्या पुस्तकातले डिरेक्टली आपल्याला 15 प्रश्न परीक्षेला येत असतात, पण किमान जर तुम्ही चालू घडामोडी सारख्या विषयाला जर वेळ दिला तर 15 पैकी किमान 10 तरी प्रश्न बरोबर येतील. आणि मी आता सांगतो, ठीक आहे, 15 पैकी अवरेज प्रश्न सांगतो 8 ते 9 प्रश्न तुमच्या बरोबर आलेच पाहिजे, तर तुम्ही बाकीच्या पोरांना फाईट देऊ शकणार आहे, नाहीतर काही उपयोग नाही. ठीक आहे. त्यामुळे करंटचा अभ्यास करायचा, अजिबात रिलॅक्स घ्यायचंच नाही. ठीक आहे. तुम्ही जे करतायत ते ताकदीने करा, करंटला तुम्हाला मार्क येणार. ठीक आहे. तर आता आपण टॉपिक नुसार जाऊ. मी काही जे मागच्या 4-5 वर्षाच्या पेपरचं अनालिसिस केले, मार्केटमधून जे काही करंट बाबत जे काही मला छोट्या मोठ्या गोष्टी मिळाल्या त्या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करून मी जे काही आज पॉईंट काढलेले आहेत, जे काही टॉपिक काढलेले आहेत ते फार विचारपूर्वक काढलेले आहेत. राहिलेल्या 20-21 दिवसामध्ये, आता जवळपास तुमच्याकडे फक्त 20 दिवस आहेत पूर्व परीक्षेसाठी, त्या 20 दिवसामध्ये एवढे पॉईंट वरती चांगले रिव्हिजन करा, तुम्हाला 100% मार्क येतील म्हणजे येतील. ठीक आहे. आता आपण मी फार वेळ घेणार नाही आणि फार मोठा पण व्हिडिओ बनवणार नाही. ठीक आहे. पण एक बेसिक ज्या महत्वाच्या गोष्टी मला वाटतात, जे महत्वाचे टॉपिक वाटतात ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आता हे बघा, पहिला महत्वाचा टॉपिक आहे आपला की ज्याच्यावरती
2023च्या पेपरला जवळपास 3 ते 4 प्रश्न आले होते. ठीक आहे. आणि ह्या टॉपिक वरती किमान 2 प्रश्न ठरलेले असतात. त्याच्यामुळे हा टॉपिक जो आहे तो आपल्यासाठी प्रायोरिटीला मस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक करत असताना एकदम चांगला करायचा. ह्याच्यावरती 2 प्रश्न तुम्हाला 100% दिसणार आहेत. तर या टॉपिकचं नाव आहे की पुरस्कार. ठीक आहे. तर ह्या पुरस्कार या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न दिसतात आणि जे तुम्ही पुस्तकामध्ये वाचणार आहात तर त्या पुस्तकातलेच प्रश्न ह्या टॉपिक वरती तुम्हाला आलेले दिसतील. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये कुठले पुरस्कार करायचे, ठीक आहे, प्रायोरिटीने कुठले पुरस्कार करायचे त्याबाबत मी तुम्हाला सांगतो. आता पुरस्काराचे 3 टप्पे पडतात. एक तर राज्य स्तरावरील पुरस्कार, दुसरं राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आणि तिसरं आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार. आता राज्य स्तरावरील पुरस्कार याच्यामध्ये काय करायचं, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा राज्य स्तरावरती दिला जाणारा पुरस्कार आहे. हा महत्वाचा पुरस्कार आहे. ठीक आहे. तर आता 41वा पुरस्कार जो आहे तो रिसेंटली 2023ला नरेंद्र मोदी यांना मिळाला. तर ह्या पुरस्काराबाबत डिटेलमध्ये करून घ्यायची. सुरुवात कधी झाली, पुरस्कारामध्ये किती रक्कम दिली जाते, कुठली संस्था पुरस्कार देते. आता बऱ्याच जणांचं ह्याच्यावरती कन्फ्युजन होतं. ठीक आहे. आता हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे तर अनेकांना वाटेल केंद्र सरकार देत असेल, अनेकांना वाटेल राज्य सरकार देत असेल. पण लक्षात ठेवायचं हा पुरस्कार कोण देतं तर लोकमान्य टिळक ट्रस्ट देत असते. त्याच्यामुळे हिथं फसवण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारला तर ह्या डिटेल्स तुम्हाला माहित असल्या पाहिजे. ठीक आहे. 2022ला कोणाला मिळाला हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे. 22, 23, 24 हे 3 पुरस्कार किमान वाचून व्यवस्थित ठेवा, कारण जोड्या लावायला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा महत्वाचा पुरस्कार कुठला बघितलं पाहिजे, राजश्री शाहू पुरस्कार. हा पण महत्वाचा पुरस्कार आहे. याबाबत सुद्धा डिटेलमध्ये बघून घ्यायचं. 2023ला अभयभंग आणि राणीभंग यांना दिला. मला जे आपण म्हणजे काय म्हणतो आतली माहिती सांगणं शक्य आहे ती मी आतली माहिती पण सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. हा महत्वाचा पुरस्कार आहे. याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. कोणाला मिळाला, कधी सुरू केला, ठीक आहे, 2023चा कितवा पुरस्कार होता, ठीक आहे, 2022ला कोणाला मिळाला, 2024ला कोणाला मिळाला हे पण बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. ह्याच्यावरती पण प्रश्न ह्याच्या पाठीमागे आलेले आहेत. त्यामुळे हा पण पुरस्कार व्यवस्थित करायचा. त्याच्या पुढचा पुरस्कार आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. ह्याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. राज्य स्तरावरील पुरस्कार म्हणलं तर एवढे जे काही 5-6 पुरस्कार आहेत एवढे जरी केले तरी तुमचा त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. आता राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार, तर त्याच्यामध्ये बघत असताना कुठले पुरस्कार बघायचे, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार बघून घ्या, जो विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील जे काही संशोधन आहे त्यासाठी दिला जातो. साहित्य अकादमी पुरस्कार अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे. ठीक आहे. ह्याच्यावरती आयोग म्हणजे पुरस्कारावरती जर प्रश्न टाकायचा असताना शक्यतो ह्याच्यावरती आयोग प्रश्न टाकतेच. ठीक आहे. एक तर तुम्हाला कशावरती टाकला जाईल, साहित्य अकादमी पुरस्कार, ठीक आहे, दुसरा साहित्य अकादमी बाल पुरस्कार, तिसरा साहित्य अकादमी युवा पुरस्कार. हे साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये असे एकूण 3 पुरस्कार दिले जातात. एक कोर असतो साहित्य अकादमी पुरस्कार, दुसरा साहित्य अकादमी बाल पुरस्कार, तिसरा साहित्य अकादमी युवा पुरस्कार. हे 3 पुरस्कार बघून घ्यायचे. कुणाला मिळाला आणि कुठल्या साहित्यासाठी मिळाला. ठीक आहे. कविता संग्रह असेल, कथा संग्रह असेल, कादंबरी असेल, हे जे काय आहे हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे गांधी शांतता पुरस्कार. ठीक आहे. हा पण बघून घ्यायचा, जो केंद्र सरकारद्वारे दिला जातो. पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. गांधी शांतता पुरस्कार वेगळा जो केंद्र सरकारद्वारे दिला जातो आणि इंदिरा गांधी शांतता पुरस्कार वेगळा जो इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टद्वारे दिला जातो. त्याच्यामुळे हे दोन्हीमध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. आणि ह्याच्यावरती प्रश्न पाठीमागच्या वेळेला येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे हे अगदी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बाकी मग पद्म पुरस्कार बघून घ्या. आपल्याकडे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार आहेत. हे पुरस्कार करत असणार जे आता पद्मश्री पुरस्कार जवळपास 100 ते 110 लोकांना जवळपास दिलेले असतात. तर ह्याच्यामध्ये म्हणजे जे काही 100 लोकांना पुरस्कार देतात 100 लोक करत बसायचे का, अजिबात करत बसायचे नाही. पद्मश्री आणि पद्मभूषण हे जे काही पुरस्कार आहेत ना तर महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या व्यक्तींना दिलेत हे बघायचं. ठीक आहे. आणि तेवढेच करायचे. मात्र पद्मविभूषण जो काही पुरस्कार आहेत जे काही 5-6 व्यक्तींना दिले जातात तर सगळ्या व्यक्तींची नावं पाठ असणं गरजेचं आहे. कुठल्या राज्यातील आहे हे पाठ असणं गरजेचं आहे आणि कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहेत हे पाठ असणं गरजेचं आहे. जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो. ह्याच्या पाठीमागे सुद्धा जोड्या लावायला प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे मी जेवढं सांगतोय तेवढं व्यवस्थित करून घ्यायचं. ठीक आहे. बाकी मग पद्म पुरस्कारामध्ये सुरुवात कधी झाली, ठीक आहे, 2023ला किती लोकांना पुरस्कार दिले गेले, त्याबरोबर 2024चे पण करून घ्या. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आता काय रिसेंटली 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली तर त्या पूर्व परीक्षेला 2023च्या
2023 मधील करंटचे जास्त प्रश्न होते. त्यामुळे कंबाईनला सुद्धा 2023च्या दृष्टीने प्रश्न नक्की विचारतील, ते काय आपल्याला नाकारू शकत नाही. ठीक आहे, पण आपल्याला 2024चं पण करणं गरजेचं आहे. तर ते कुठेपर्यंत करायचं, किमान 2024 सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत व्यवस्थित करून ठेवा. पण 2023 हे तुमचं एकदम तगडं पाहिजे. ठीक आहे, आता बघा 2023ची जी काही पूर्व परीक्षा होती ती एप्रिल 2023 झाली होती. त्याच्यामुळे मे 2023 ते अगदी ऑक्टोबर 2024 पर्यंत करंट तुमचं चांगलं पाहिजे. ह्याच्या बाहेर शक्यतो करंट जाणार नाही. ठीक आहे, त्यातल्या त्यात 2023 एकदम चांगलं करून ठेवा. बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला तिथंच दिसून येतील. ठीक आहे, पुढचा राष्ट्रीय स्तरावरचा महत्वाचा पुरस्कार आहे सरस्वती सन्मान. ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेले. 2023 मध्ये 2022चा पुरस्कार दिला गेला. आता 2024 मध्ये 2023चा पुरस्कार देतील. ठीक आहे, हे बघून घ्या कोणाला मिळाला, कुणाकडून दिला जातो, म्हणजे केंद्र सरकार देतं का राज्य सरकार देतं किंवा एखादी संस्था देते, हे बघून घ्या. 2022चा पुरस्कार हा 2023 मध्ये दिला गेला. ठीक आहे, आणि आता 2023 आहे तो 24 देतील, जे तुम्ही 2024च्या करंट मध्ये वाचून घ्या. ठीक आहे, ह्याच्यावरती प्रश्न आला, हे करून घ्यायचं. पुढचं व्यास सन्मान. ठीक आहे, आता बघा सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मान हे दोन्ही जे पुरस्कार आहेत ते एकाच फाउंडेशन कडून दिले जातात. ते कुठलं फाउंडेशन आहे, के बिर्ला फाउंडेशन. पण सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मान हे दोन्ही वेगवेगळ्या क्षेत्रासाठी दिले जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे हे पुरस्कार व्यवस्थित बघून घ्यायचे. आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार, ह्याच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारावरती पण जास्त प्रश्न येण्याची शक्यता असते. शक्यतो प्रश्न येतो. आता कशावरती येतो हे मी तुम्हाला, जे काही प्रायोरिटी आहे किंवा जे काही मेजर पॉइंट आहेत तर ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. नोबेल पुरस्कार. ठीक आहे, नोबेल पुरस्कार व्यवस्थित करून घ्यायचे. प्रश्न विचारायची शक्यता जास्त असते. जवळपास 5 ते 6 लोकांना नोबेल पुरस्कार मिळतो. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, वेगवेगळी क्षेत्र आहेत, जसे की भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार आहे, रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार आहे, साहित्यातील नोबेल आहे, शांततेचा नोबेल आहे, अर्थशास्त्रातील नोबेल आहे. आता ह्याच्यामध्ये मी जे एवढं सांगितलं ना, त्यातले ज्या व्यक्तींना त्या क्षेत्रामध्ये पुरस्कार भेटला ते व्यक्ती, त्यांचा देश आणि ते कुठल्या क्षेत्राशी संबंधित काम त्यांनी केले त्याबाबत तुम्हाला माहिती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तुम्हाला ह्याच्यावरती जोड्या लावायला सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर कसा विचारला जाऊ शकतो, एका बाजूला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्यातील नोबेल, शांततेचा नोबेल दिलं जाऊ शकतं आणि दुसऱ्या बाजूला व्यक्ती दिल्या जाऊ शकतात. मग तुम्हाला जोड्या लावायला सांगितलं जाऊ शकतं. दुसऱ्या बाजूला कसं व्यक्तींची नावं दिली जाऊ शकतात एका बाजूला, दुसऱ्या बाजूला त्यांचे देश दिले जाऊ शकतात. ठीक आहे, अजून कसा विचारला जाऊ शकतो, एका बाजूला व्यक्ती आणि त्यांचं क्षेत्र किंवा त्यांनी केलेलं कार्य ह्याच्याबाबत सुद्धा तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला असं सांगणार नाही की नोबेल पुरस्कारामध्ये एवढाच करून घ्या तेवढाच करून, नाही. जे दिलंय नोबेल पुरस्कारामध्ये, कारण असे प्रश्न पाठीमागे आलेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे व्यवस्थित असणंच गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला पद्मश्री पुरस्काराबाबत सांगितलं किंवा 100 करण्याची गरजच नाहीये. जे महाराष्ट्राशी संबंधित आहे तेवढंच करायचं. जिथं गरजेचं आहे किंवा जिथं थोडक्यात करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतोच, पण जिथं व्यवस्थित करणं गरजेचं आहे, ठीक आहे, तर ते पण मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे इथं व्यवस्थित करायचं. पुढचा महत्वाचा पुरस्कार कुठला, नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार. ह्याच्यावरती पण प्रश्न आलाय. हा कशासाठी दिला जातो, आंतरराष्ट्रीय कृषी व अन्न उत्पादनातील जे काही संशोधन आहे तर त्याबाबत हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, आता हा पुरस्कार का महत्वाचा आहे माहितीये का, ठीक आहे, हा पुरस्कार का महत्वाचा आहे, हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे आणि 2023 हा पुरस्कार एका भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे. त्यातल्या त्यात एका स्त्रीला मिळालेला आहे. त्याच्यामुळे हा महत्वाचा पुरस्कार आहे. तर ती स्त्री कुठली आहे, स्वाती नायक या व्यक्तीने मिळालेला आहे आणि या ओडिसातल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हा पुरस्कार महत्वाचा आहे का, भारतीय व्यक्तीला मिळालाय, त्यातल्या त्यात महिलेला मिळालाय. त्यामुळे हे लक्षात असलं पाहिजे आणि ते तुम्ही पुस्तकातून व्यवस्थित अजून डिटेलमध्ये करून घ्यायचं. पुढचा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे. हा महत्वाचा आहे. 2023 4 व्यक्तींना मिळाला. तर ह्या 4 व्यक्ती आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. त्या व्यक्ती कुठल्या देशातील आहेत आणि त्यांचा संबंध कुठल्या क्षेत्राशी आहे किंवा कुठल्या क्षेत्राबाबत त्यांना हा पुरस्कार मिळाला ते व्यवस्थित बघून घ्यायचं. ठीक आहे, पुढचा महत्वाचा पुरस्कार बुकर पुरस्कार. ठीक आहे, बुकर पुरस्कार कशासाठी दिला जातो, इंग्रजीत लिहिलेल्या व ब्रिटिश आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीला पुरस्कार दिला जातो. आता तो कोणाला मिळाला, त्या कुठल्या देशातील आहेत हे व्यवस्थित बघून घ्या. पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. आता बुकर पुरस्कार वेगळा आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार वेगळा. ठीक आहे, मगाशी बुकर पुरस्काराबाबत तुम्हाला सांगितलं. आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कशासाठी दिला जातो, सर्वोत्कृष्ट इंग्रजी किंवा इंग्रजीत भाषांतरित झालेल्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दिला जातो. आता तो कुणाला मिळाला, त्या व्यक्तीने कुठली कादंबरी लिहिली,
ठीक आहे, किंवा त्या कुठल्या देशातील आहेत हे व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, फार डिटेलमध्ये सांगितलं तर हा व्हिडिओ फार 2-3-4 तासाचा बनवून जाईल. त्याच्यामुळे जे जे महत्वाचे पॉईंट आहे तेवढे सांगतोय. पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे पुलित्झर पुरस्कार. हा पण व्यवस्थित बघून घ्यायचा. त्याच्या पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे युनेस्को शांतता पुरस्कार. ह्याच्यावरती पण ह्याच्या आधी प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, त्याचबरोबर सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार व्यवस्थित करून घ्यायचा. त्याचबरोबर भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील जे काही पुरस्कार भेटलेत ते पुरस्कार बघून घ्यायचं. म्हणजे जो काही भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला तर त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाला पुरस्कार भेटला, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणाला पुरस्कार भेटला, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला भेटला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला भेटला, जोड्या लावायला प्रश्न येतात. त्याच्यामुळे आपल्याला माहित असणं गरजेचं. मी एवढे 4 जे पॉईंट सांगितले तेवढे जरी पाठ असले तर तुमचा जोड्या लावायचा प्रश्न सुटून जातो. 1 लाईनला जरी प्रश्न आला तरी सुटून जातो. 2023 जर प्रश्न बघितले तर 15च्या 15 प्रश्न हे 1 लाईनर आहेत आणि महत्वाच्या गोष्टींवरती आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर आयोगाचा पहिल्या गोष्टीवरती लक्षात ठेवा जास्त भर असतो. तुम्ही कुठलाही पेपर काढून बघितला किमान 2-3 प्रश्न हे पहिल्या घडामोडीशी संबंधित तुम्हाला प्रश्न आढळून येतील. त्याच्यामुळे पहिल्या घडामोडी आपल्या फार चांगल्या लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. महत्वाचा पुरस्कार आहे, व्यवस्थित आणि डिटेलमध्ये करून घ्यायचा. त्याचबरोबर 2023चा जो काही 95वा ऑस्कर पुरस्कार आहे व्यवस्थित बघून घ्यायचा. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शक व्यवस्थित बघायचं. डिरेक्टली 1 लाईनर प्रश्न आलेत, जोड्या लावायला सुद्धा प्रश्न आलेत. त्याच्यामुळे ते अगदी व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचं महत्वाचं आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार. ठीक आहे, हा पण व्यवस्थित करून घ्या. रिसेंटली मागच्या 1-2 वर्षापाठीमागे ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, परत मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड हे पण बघून घ्या. शक्यतो ह्याच्यावरती प्रश्न येत नाही, पण आपल्या किमान आपण वाचलेलं असलं पाहिजे. करंटचा विषय असा असतो किमान तुम्ही 2-3 वेळा जरी वाचलं आणि जर प्रश्न जर तुम्ही बघितला करंटचा तर लक्षात ठेवा ऑप्शन वाचल्यानंतर काही ना काही आपल्याला आठवतं. त्याच्यामुळे करंट बाबत ही एक खासियत आहे की तुम्ही 2-4 वेळा जर चांगलं वाचलं असेल तर परीक्षा तुम्हाला काही ना काही त्या ऑप्शन वाचल्यानंतर नक्की आठवतं. आणि जे पहिल्यांदा वाटतं बाबा हे उत्तर असणार आहे आणि तेच जर आपण मारलं तर 100% तेच उत्तर असतं. त्याच्यामुळे करंट बाबत हे एक आपण काय म्हणतो चांगली गोष्ट म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, आता क्रीडा पुरस्कार जर बघायचे असतात तर त्याच्यामध्ये कुठला बघायचा, मेजर ध्यानचंद पुरस्कार, ठीक आहे, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, हे 3 पुरस्कार व्यवस्थित बघून घ्यायचे. आणि त्या क्रीडा पुरस्कारामधलाच महत्वाचा पुरस्कार आहे बॅलन डीओर पुरस्कार. हे बॅलन डीओर पुरस्कार हे रिसेंटली 1-2 वेळा ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय. ठीक आहे, आता लिओनेल मेस्सीला मिळाला 2023ला. कोणाला मिळाला? लिओनेल मेस्सीला. ठीक आहे, आणि हा पुरस्कार त्याला 8व्यांदा मिळालेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, पुढचा महत्वाचा टॉपिक आहे संरक्षण घडामोडी. 1 किंवा 2 प्रश्न फिक्स असणार आहे. एक तर प्रश्न हा ठरलेला असेल, ठरलेला. ठीक आहे, त्यामुळे हा टॉपिक घेतल्याशिवाय आयोग पुढे जाणार नाही. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय बघायचं, चर्चेतील जहाजे आणि पाणबुड्या व्यवस्थित बघून घ्यायचं. ह्याच्यावरती प्रश्न आहेत जसे की INS विंध्य नौका जी आहे, ठीक आहे, जी अलीकडेच आपण लॉन्च केलेली आहे आणि ती प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत आपण लॉन्च केलेलं आहे. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की अलीकडेच प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत कोणती युद्ध नौका समाविष्ट झाली किंवा नौदलामध्ये समाविष्ट झाली असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला ऑप्शन मध्ये वेगवेगळ्या युद्ध नौका दिल्या जातील आणि त्याच्यामध्ये INS विंध्य नौका असेल. मग अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न फ्रेम केले जातात आणि असे प्रश्न 100% आलेले आहेत. ह्याच्या आधी पण आलेले आहेत, भविष्यात पण येऊ शकतात. त्यामुळे चर्चेतील जे काही जहाज आहेत, पाणबुड्या आहेत, ते व्यवस्थित करून घ्यायचं. पुढचं काय बघून घ्या ह्याच्यामधलं, चर्चेतील लढाऊ विमानं. आता ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे बघा, C-295 विमान जे काही आहे, ठीक आहे, C-295 विमान जे मालवाहू विमान आहे आणि एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनीने हवाई दलाच्या ताब्यात दिले. तुम्हाला ह्याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो की अलीकडेच हवाई दलामध्ये नव्यानं समाविष्ट केलेले मालवाहू विमान खालीलपैकी कोणते, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे C-250 विमान हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, संरक्षण घडामोडी मधला F-414 जेट इंजिन जे काही आहे, तर भारताचे हिंदुस्थान एरोनॉटिक्स आणि अमेरिकेची जनरल इलेक्ट्रिक या 2 कंपन्यांचा हे इंजिन बनवण्यासाठी करार झालेला आहे. तुम्हाला डिरेक्टली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स या कंपनीने F-414 जेट इंजिन बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कंपनीशी किंवा कोणत्या देशाशी करार केलेला आहे, असे प्रश्न येतात. तुम्ही मागचे जर प्रश्न काढून बघितले ना
तुमच्या लक्षात येईल. आपल्याला का मार्क येत नाहीत करंटला? कारण आपण मागच्या 4-5 वर्षाचे कधी प्रश्नच बघितलेले नसतात की आयोगाचे प्रश्न येतात कसे. कारण आपल्याला माहित आहे की एकदा मागच्या वर्षी करंटला प्रश्न येऊन गेले तर तो करंटचा प्रश्न काही रिपीट कधी होत नाही. त्याच्यामुळे आपण ते बघत नाही. जसं आपण पॉलिटीचे बघतो, कारण पॉलिटीला प्रश्न रिपीट होतात. ठीक आहे, तसं आपण करंटला बघत नाही आणि त्याच्यामुळे आपण नुकसान करून घेतो. आपल्याला कळतच नाही की कसा प्रश्न येतो, कुठल्या टॉपिकवरती, नेमका कुठल्या टॉपिकवरती प्रश्न येतात. ह्याचं प्रॉपर अनालिसिसच मुळात आपलं करंट बाबत कुठल्या पोराचं तयार नसतं. त्याच्यामुळे करंट आपल्याला जड जातं. काय वाचायचं, किती वाचायचं, कसं वाचायचं, ह्याचा काहीही ताळमेळ लागत नाही आणि शेवटी मग आपल्याला 2, 4, 5 मार्कांवरती करंटला समाधान मानावं लागतं. त्यात बी आपण 1-2 टुक्के मारलेले असतात. ठीक आहे, त्यामुळे जसा इतर विषयांचा अभ्यास करतो तसा करंटला वेळ देणं गरजेचं आहे, जे तुमच्या फायद्याचं आहे. ठीक आहे, चलो पुढचा महत्वाचा पॉईंट आहे संरक्षण घडामोडीमधला. तर भारतीय वायुसेनेच्या नवीन ध्वजाचं अनावरण झालंय, तर ते डिटेलमध्ये करून घ्या. ध्वज कसा आहे, ध्वजामध्ये काय काय आहे ते सगळं व्यवस्थित. ठीक आहे, पुढचा महत्वाचा पॉईंट, अण्वस्त्र साठा जो काय आहे तर त्या साठ्याबाबतचा सिप्री कंपनीचा अहवाल प्रसिद्ध झालाय. तर त्या अहवालानुसार सर्वाधिक अण्वस्त्र साठा कुठल्या देशाकडे आहे तो क्रम आपल्या लक्षात असला पाहिजे आणि भारताचा कितवा क्रमांक लागतो. आता तुम्हाला सांगतो, सर्वाधिक अण्वस्त्र साठा हा रशियामध्ये आहे, त्यानंतर अमेरिका, त्याच्यामध्ये चीन, त्याच्यानंतर पाकिस्तान आणि त्याच्यानंतर भारत म्हणजे भारताचा 5वा क्रमांक लागतो. तर सर्वाधिक अण्वस्त्र साठा हा कुणाकडे आहे तर रशियाकडे आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढचा महत्वाचा पॉईंट आहे, लष्करी खर्चात भारताचा कितवा क्रमांक लागतो लष्करी खर्चामध्ये. ठीक आहे, ह्याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. तर भारताचा 4था क्रमांक लागतो. पहिला अमेरिकेचा, दुसरा चीन आणि तिसरा रशिया, लक्षात ठेवायचं. शस्त्रास्त्र आयातीत भारताचा प्रथम क्रमांक आहे. ठीक आहे, हे का महत्वाचं आहे? कारण भारत प्रथम आहे, प्रथम, म्हणून हा पॉईंट महत्वाचा आहे. जे काही शस्त्रास्त्र आहेत ते आपण इतर देशांकडून आयात करतो, जगामध्ये आपला पहिला क्रमांक लागतो. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे, कारण आपला पहिला क्रमांक आहे. ठीक आहे, 2 नंबर सौदी अरेबिया आहे आणि 3 नंबर कतार आहे. तुम्हाला क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चलो आता संरक्षण घडामोडीमध्ये महिलांबाबत पण बरेचदा प्रश्न येत असतात. महिलांबाबत काय प्रश्न येऊ शकतात, एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. ठीक आहे, आता साधना सक्सेना नायर ज्या महिला आहेत, तर त्यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये सशस्त्र दलाचे महासंचालक म्हणून प्रथमच कारभार स्वीकारलेला आहे आणि ह्या पहिल्या महिला आहेत. ठीक आहे, ह्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी महासंचालक, सशस्त्र दलाचं महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे, साधना सक्सेना नायर. ठीक आहे, त्यामुळे हा पॉईंट मला महत्वाचा वाटतो. त्यामुळे हा पॉईंट किंवा या व्यक्तीचं नाव आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. दुसरा कुठला पॉईंट आहे, शैला धामी ज्यांनी एअरफोर्स डे परेडचं नेतृत्व केलं आणि असं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्याच्यामुळे महिलांबाबत तुम्हाला बघा 1-2 प्रश्न नक्की प्रत्येक परीक्षेला दिसतात. पहिली महिला आहे किंवा एखाद्या महिलेने विशेष कुठेतरी काहीतरी काम केलेलं आहे किंवा कार्य केलेलं आहे त्याबाबत प्रश्न येतात आणि आयोगाचा महिलांवरती प्रश्न विचारण्याचे मागच्या 2-3 वर्षामध्ये जास्त शक्यता दिसते, कारण तसे आयोगाने प्रश्न मागच्या 2-3 वर्षामध्ये विचारलेले आहेत. त्याच्यामुळे महिलांबाबत जर एखादी विशेष गोष्ट तुम्हाला करंट बाबत मिळाली किंवा एखादी पहिली गोष्ट एखाद्या महिलेने केलेली असेल तर ते हमखास लक्षात ठेवायचं, त्याच्यावरती प्रश्न येतात. ठीक आहे, ओके, पुढचा महत्वाचा पॉईंट आहे संरक्षण घडामोडीमधला. समजा एखादा देश आहे, तर एखाद्या देशानं एखादं नवीन क्षेपणास्त्र जे आहे तर त्याचं अनावरण जर केलं असेल तर त्याच्याबाबत प्रश्न ह्याच्या पाठीमागे आलेले आहेत बघा. ठीक आहे, आता फताह क्षेपणास्त्र जे आहे तर त्याचं प्रक्षेपण किंवा त्याचं अनावरण जे आहे तर इराणने केलेलं आहे. तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो, अलीकडेच फताह क्षेपणास्त्राचं अनावरण खालीलपैकी कोणत्या देशाने केलेलं आहे तर ते इराण देशाने केलेलं आहे. दुसरं जेरिका क्षेपणास्त्र आहे तर ते इस्रायलने त्याचं अनावरण केलेलं आहे. तिसरं खैबर क्षेपणास्त्र आहे तर त्याचं अनावरण इराणनंच केलेलं आहे. ठीक आहे, इग्ला क्षेपणास्त्र आहे तर त्याचं अनावरण रशियाने केलेलं आहे. त्याचबरोबर गौरी क्षेपणास्त्र जे आहे तर त्याचं अनावरण हे पाकिस्तानने केलेलं आहे. तुम्हाला जोड्या लावायला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि डिरेक्टली 1 लाईनर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे लक्षात असलं पाहिजे. मी जे काय सांगतोय, ज्या पोरांनी मागच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केलेला आहे किंवा मागच्या परीक्षेत आलेले चालू घडामोडीचे प्रश्न बघितलेले आहेत, तर प्रत्येक पोराला मी जे सांगतो ते पटणार आहे. कारण हे जे सगळं आहे ना तर ह्या मुद्द्यांवरती प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, मी जे सांगतोय ते उगीच आलोय काहीतरी काढलंय किंवा काहीतरी लिहिलंय म्हणून अजिबात सांगत नाही. फार विचारपूर्वक काळजी करून आणि जे काही मागच्या प्रश्नपत्रिका मला सांगत होत्या त्याच प्रश्नपत्रिकांच्या जोरावरती हे मी तुमच्या समोर घेऊन आलोय. त्यामुळे हे फार 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 महत्वाचं आहे, करून घ्यायचं व्यवस्थित. ठीक आहे, त्याचबरोबर लष्करी सराव ह्याच्यावरती पण प्रश्न असतो, जोड्या लावायला असतो किंवा 1 लाईनरला असतो.
येऊ शकतो, ह्याच्या पाठीमागे पण येऊन गेलं. एक्झाम्पल म्हणून सांगतो, सायक्लोन 1 हे जे हा जो काही लष्करी सराव आहे तो भारत आणि इजिप्त मध्ये झाला, म्हणजे ह्या दोन देशामध्ये हा सराव झाला. कोकण जो काही लष्करी सराव आहे तो भारत आणि ब्रिटिश या दोन देशामध्ये झाला. बोल्ड कुरुक्षेत्र हा जो काही लष्करी सराव आहे तर तो भारत आणि सिंगापूर या दोन देशामध्ये झाला. तर अशा पद्धतीने जे काही इतर देशांसोबत जे काही आपले लष्करी सराव झालेले आहेत ते व्यवस्थित करून घ्या, पाठ करण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यावर तेव्हा प्रश्न आलेले आहेत, भविष्यात पण येतील. ठीक आहे, आणि ह्या असे हे जे काही मुद्दे आहेत ह्याच्यावर प्रश्न जात नाहीत, ह्याच्यावरती सातत्याने फिरून फिरून प्रश्न येत असतात. ठीक आहे, म्हणजे आता ह्या वर्षी लष्कर सरावरती प्रश्न टाकला तर पुढच्या वेळी एखाद्या क्षेपणास्त्रावरती प्रश्न टाकतील, त्याच्या पुढच्या वरती एखादं ऑपरेशन झालं असेल तर त्याच्यावरती प्रश्न टाकतील. ठीक आहे, आता पुढचा महत्वाचा पॉईंट आहे संरक्षण घडामोडी मधला चर्चेतील ऑपरेशन. 1 डिसेंबरचे जे काही परीक्षा झाल्या राज्यसेवेची तर त्याच्यामध्ये ऑपरेशनवरती जे काही चर्चेतील ऑपरेशन आहेत तर त्याच्यावरती प्रश्न आला होता. आता ऑपरेशन कावेरी जे आहे तर ते कशासाठी होतं, सुदानमधील युद्धात भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी. सुदानमध्ये जे काही युद्ध झालं तर त्या युद्धामध्ये जे काही भारतीय नागरिक अडकले होते त्या नागरिकांच्या सुटकेसाठी हे ऑपरेशन सुरू केलं होतं. ऑपरेशन शेष हे कशासाठी आहे तर लाल चंदनाच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन करुणा काय सांगतं तर मोका जे काही चक्रीवादळ होतं त्याच्या चक्रीवादळामुळे जे काही म्यानमारमध्ये नुकसान झालं होतं तर त्या नुकसानीमध्ये म्यानमारला मदत करण्यासाठी ऑपरेशन करुणा हे भारतानं सुरू केलं होतं. अशी इतर जी काही ऑपरेशन आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. राज्यसेवेला प्रश्न आला तर कंबाईनला नाकारता येऊ शकतो का, तर 100% येऊ शकतो. का नाही येऊ शकणार, असं कधीच होणार नाही की बाबा राज्यसेवेला टाकला म्हणजे कंबाईनला टाकणार, असं नसतं. आयोग टाकू शकतं, आहे असा प्रश्न रिपीट टाकू शकतं. आलेच प्रश्न, कित्येक प्रश्न राज्यसेवेमध्ये जे काही जीएसला प्रश्न आले ते जसे तशा आयोगानं कंबाईनला पण टाकले, अशी पण उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. ठीक आहे, पुढचा महत्वाचा टॉपिक आहे राजकीय. ठीक आहे, आता राजकीयमध्ये फार जास्त प्रश्न नसतात, कधी एखादा प्रश्न आला तर येऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये काय बघून घ्या, मी जेवढे महत्वाचं सांगतो. संविधान विधेयक जे काही संविधान विधेयक आता लोकसभा राज्यसभेमध्ये मंजूर झाले तर त्या संविधान विधेयकाबाबत डिटेलमध्ये बघून घ्या. ठीक आहे, त्याचबरोबर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाला ते एक व्यवस्थित बघून घ्या. डेटा संरक्षण विधेयक, ठीक आहे, डेटा संरक्षण विधेयक जे काही डेटा संरक्षण विधेयक आहे त्याबाबत ते कुणी मांडलं, तरतुदी काय आहे त्याच्यामधल्या, कुठं मंजूर झालं कुठं नाही मंजूर झालं, कुणी विरोध दर्शवला, ह्याबाबत गोष्टी बघून घ्या. ठीक आहे, देवेंद्र कुमार उपाध्याय, ठीक आहे, मुंबई उच्च न्यायालय 47वे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झालेली आहे. तर त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये बघून घ्या. ठीक आहे, त्यांनी याच्या आधी कुठं काम केलंय, कुठल्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते वगैरे वगैरे गोष्टी बघून घ्या. ठीक आहे, चलो निवडणूक दूत. आता रिसेंटली ज्या काही विधानसभा आणि लोकसभाच्या निवडणूक झाल्या त्या निवडणुकीमध्ये निवडणूक दूत म्हणून कोणाची निवड वगैरे केली होती ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. निवडणूक दूत कोण होते ह्याच्यावरती मागच्या 2-4 वर्षामागे प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे राजकीय घडामोडी ज्या आहेत त्याच्यावरती फार प्रश्न नसतो. ठीक आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये जेवढं सांगितलं तेवढंच करून घ्या, आणि जे काही तुम्ही सोर्स वाचले सोर्समध्ये जो काही टॉपिक आहे राजकीय घडामोडी त्याच्यामध्ये जेवढं दिलं तेवढं व्यवस्थित एकदा 2-3 वेळा वाचून घेतलं तरी आपला तो टॉपिक व्यवस्थित कव्हर होऊन जातो. पुढचा महत्वाचा घटक आहे आर्थिक घडामोडी. महत्वाचा घटक आहे, 1-2 प्रश्न तुम्हाला सापडतील. इकॉनॉमिक्स विषयाच्या दृष्टीने सुद्धा हा महत्वाचा चॅप्टर आहे. करंटच्या दृष्टीने आहे पण इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने सुद्धा हा महत्वाचा टॉपिक आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता आर्थिक घडामोडीमध्ये तुम्ही काय कराल, आता एकतर महारत्न दर्जा मिळालेली कंपनी व्यवस्थित करून घ्या. कुठली, ऑइल इंडियाला महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला, आणि अशी महारत्न दर्जा मिळालेली ही 13वी कंपनी ठरली. आता महारत्न दर्जा मिळण्याचे निकष काय काय आहेत हे बघून घ्या. 12वी कंपनी कुठली आहे हे बघून घ्या. ठीक आहे, त्यामुळे हे व्यवस्थित करणं गरजेचं. तुम्हाला डिरेक्टली पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, अलीकडेच महारत्न दर्जा खालीलपैकी कोणत्या कंपनीला मिळालेला असा पण प्रश्न येऊ शकतो. पण बाकी डिटेलमध्ये करणं हे आपल्याला फायद्याचं आहे, कारण इकॉनॉमिक्स मध्ये पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि करंट मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचा महत्वाचा पॉईंट आहे की सर्वाधिक निर्यातदार देश महत्वाचा पॉईंट आहे, आणि सर्वाधिक निर्यातदार देश आणि सर्वाधिक आयातदार देश हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता चीन हा सर्वाधिक निर्यात करणारा देश आहे, तर सर्वात आयात करणारा देश हा अमेरिका आहे. ठीक आहे, हे व्यवस्थित बघून घ्यायचं. भारताचा कितवा क्रमांक आहे हे पण बघून घ्यायचं. ठीक आहे, भारतामध्ये
35 वर्षानंतर नवीन 3 सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. तर 3 सहकारी संस्था कुठल्या कुठल्या आहेत हे तुम्ही तुमच्या पुस्तकामधून कव्हर करून घ्यायचं. ठीक आहे, चलो. ओके, पुढचा महत्वाचा पॉइंट आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. ठीक आहे, न्यू डेव्हलपमेंट बँकेबाबत सविस्तर करून घ्या. ठीक आहे, कारण अलीकडेच इजिप्त जो आहे तो न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 9वा सदस्य झालेला आहे. त्यामुळं न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना, त्याचं मुख्यालय कुठं आहे, अध्यक्ष कोण आहे, कुठकुठले देश आहेत हे व्यवस्थित बघून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचं जे काही नवीन वस्त्रोद्योग धोरण महाराष्ट्राने जाहीर केलेलं आहे 2023 ते 2028 पर्यंतचं, तर ते व्यवस्थित बघून घ्यायचं. कापड उद्योगाला चालना देण्यासाठी हे धोरण महाराष्ट्रानं जाहीर केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, अत्यंत महत्वाचा पॉईंट मला कुठला वाटतो आर्थिक घडामोडीमधला, तर 16वा वित्त आयोग, जो तुम्हाला अर्थशास्त्र विषयामध्ये सुद्धा विचारला जाईल आणि जो तुम्हाला करंट मध्ये सुद्धा विचारला जाईल. तर 16वा वित्त आयोग, जसा आपण 14वा 15वा वित्त आयोग करतो तसाच 16वा वित्त आयोग व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे, ओके, चलो. ओके, जागतिक गुंतवणूक अहवाल जो काय आहे, जो दरवर्षी प्रकाशित होतो, तर त्या अहवालानुसार तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, सर्वाधिक एफडीआय कोणत्या देशाला प्राप्त झालेला आहे. ठीक आहे, 100% ह्याच्या आधी प्रश्न विचारलेला आहे. आणि सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारे देश कुठले आणि सर्वाधिक एफडीआय कुठल्या देशाला प्राप्त झालेला आहे. तर सर्वाधिक एफडीआय प्राप्त करणारे देश क्रमानुसार सांगतो, अमेरिका, चीन, सिंगापूर, भारताचा 8वा क्रमांक. आणि सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणार दुसऱ्या देशामध्ये गुंतवणूक करणारे देश कुठले आहेत, तर 1 नंबर अमेरिका, 2 नंबर जपान, 3 नंबर चीन, भारताचा 20वा क्रमांक लागतो. ठीक आहे, आता भारताच्या दृष्टीने एफडीआय गुंतवणूक. ठीक आहे, भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारे देश. आता आणि हा अहवाल कोणाचा आहे, तर आरबीआयचा अहवाल आहे. आरबीआयच्या अहवालानुसार भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारे देश कुठले आहेत, तर 1 नंबर अमेरिका आहे, 2 नंबर मॉरिशस आहे आणि 3 नंबर युके आहे. ठीक आहे, त्याचबरोबर एफडीआय आणि भारताने कुठल्या देशामध्ये सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक केलेली आहे, आरबीआयच्या अहवालानुसार 1 नंबर सिंगापूर आहे, 2 नंबर अमेरिका आहे आणि 3 नंबर युके आहे. आता तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून ह्याच्याच जवळचा अजून एक पॉईंट सांगतो. उद्योग व व्यवहार विभागाने जे काही आकडेवारी जाहीर केली, तर त्या आकडेवारीनुसार भारताचा सर्वाधिक मोठा एफडीआय स्त्रोत कोण आहे, तर सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका. जर तुम्हाला आरबीआयच्या अहवालानुसार विचारलं तर तुम्हाला मी ह्याच्या आधी जे काही देश सांगितले ते करायचे आहेत. आणि उद्योग व व्यवहार विभागाच्या ज्या काही आकडेवारीनुसार जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला सर्वाधिक एफडीआय स्त्रोत भारताचा सिंगापूर, मॉरिशस आणि अमेरिका, तर हे अशा पद्धतीचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, आणि याच आकडेवारीनुसार कुठल्या राज्यामध्ये सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक झालेली आहे, तर 1 नंबर महाराष्ट्र, 2 नंबर कर्नाटक, 3 नंबर दिल्ली. हा पॉईंट का महत्वाचा आहे, कारण सर्वाधिक एफडीआय जी गुंतवणूक आहे भारतामधलीही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट महत्वाचा आहे. ह्याच्यावरती पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, क्रमानुसार पण प्रश्न येतो किंवा सिंगल प्रश्न सुद्धा, 1 लाईनर सुद्धा प्रश्न येतो. ठीक आहे, चलो, एवढ्या फक्त बेसिक गोष्टी करून घ्या आणि बाकीचे छोटे मोठे पॉईंट आहेत जे पुस्तकात आहेत ते व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे, अहवाल जे काही जागतिक अहवाल आणि निर्देशांक आहेत तर त्याच्यावरती पण प्रश्न येतो बरं का. आता रिसेंटली तुम्हाला सांगतो, जागतिक भूक अहवालावरती प्रश्न आला होता. ठीक आहे, तर भारताचा क्रमांक 111वा आहे. तर आता मी जेवढे अहवाल सांगतो ना तेवढे अहवाल व्यवस्थित करून घ्या. त्याच्यामधलं एक आहे जागतिक भूक अहवाल, व्यवस्थित करून घ्यायचा. स्वच्छ वायू सर्वेक्षण, ठीक आहे, सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक हा इंदोरचा आहे. तर ह्याच्यावरती पण मागच्या 1-2 वर्षात प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा निर्देशांक आहे क्यूएस विद्यापीठ यादी. ठीक आहे, पहिलं विद्यापीठ कुठलं आहे, ठीक आहे, पहिले 3 विद्यापीठ बघून घ्या. जगातील सर्वोत्कृष्ट जे काही पहिले 3 विद्यापीठ आहेत ते बघून घ्या. आणि भारतातलं कोणतं विद्यापीठ हे 1 नंबरला आहे हे पण बघून घ्या. ठीक आहे, निर्यात सज्जता निर्देशांक जो काही नीती आयोग जाहीर करतात तो बघून घ्या. ठीक आहे, जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023-24 बघून घ्या. ठीक आहे, हेनले पासपोर्ट रिपोर्ट बघून घ्या, प्रश्न ह्याच्यावरती पण आलाय. हवामान बदल कामगिरी निर्देशांक, त्याच्यामध्ये कुठला देश 1 नंबरला आहे, कुठला देश शेवट आहे आणि भारताचा कितवा क्रमांक आहे हे बघून घ्यायचं. ठीक आहे, जागतिक शांतता निर्देशांक बघून घ्या आणि ऊर्जा संक्रमण निर्देशांक. मी जेवढे निर्देशांक सांगितले तेवढे अत्यंत महत्वाचे आहेतच. ठीक आहे, ह्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही, हे एकदम चांगले करून घ्यायचे. ठीक आहे,
म्हणजे हे जे काही सगळं काढलेलं आहे हे बराच वेळ देऊन काढलेला आहे. बराच आपण काय थोडा थोडा वेळ जेवढा मिळत होता ट्रेनिंग मधून तो सगळा वेळ इकडे गुंतवलेला आहे आणि ते मग लिहून काढलेला आहे आणि मग मग तुमच्या समोर आलेला आहे. उगीच ते काहीतरी लिहिल्याने घेऊन आलो तुम्हाला सांगतोय असल्यातला अजिबात प्रकार काही करत नाही, करणार नाही किंवा ते आपल्याकडून होणार पण नाही. ठीक आहे, जे काय घेऊन येतोय ते अभ्यास करूनच घेऊन येतोय. कारण मला माहित आहे की तुम्ही सगळेजण म्हणजे असे कितीतरी पोर आहेत जे कंबाईन मेंटर ऑफिशियल वरती डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि जे सांगतोय ते सगळं फॉलो करतात. मला माहिती आहे, त्यामुळे तुमच्या समोर येत असताना हे काहीतरी घेऊन येणं शक्यच नाही. ठीक आहे, जे दिलंय ते फार 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 विचार करून सांगतोय. ठीक आहे, पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे कृषी व पर्यावरण घडामोडी. आता ह्याच्यामध्ये बघत असताना काय बघायचं, 5वी व्याघ्र गणना बघून घ्या. ठीक आहे, कुठल्या राज्यामध्ये सर्वाधिक वाघ आहेत. ठीक आहे, तर व्याघ्र गणना किती वर्षानंतर होते, पहिली व्याघ्र गणना कधी झाली, मागच्या व्याघ्र गणनेच्या तुलनेत ही जी काही व्याघ्र गणना झाली तर त्याच्यामध्ये किती वाघांची संख्या वाढलेली आहे, सर्वाधिक वाघ कुठल्या राज्यामध्ये आहे तर त्यांचा क्रम करून घ्या, महाराष्ट्रामध्ये किती वाघ आहेत, महाराष्ट्रामध्ये किती वाढ झाली हे सगळं बघून घ्या. ठीक आहे, व्याघ्र गणना का महत्वाची आहे, कारण 2023 मध्ये व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 1 एप्रिल 1973 हा व्याघ्र प्रकल्प जो काय आहे तो सुरू झाला होता. 2023 ला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे शक्यतो ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे ते व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे, चलो पुढचा महत्वाचा पॉइंट आहे ग्वाल्हेर आणि कोझिकोड या शहरांना युनेस्कोच्या जी काही सर्जनशील शहरांची यादी आहे तर त्या यादीमध्ये ह्या 2 शहरांचा समावेश केलेला आहे. डिरेक्टली प्रश्न येऊ शकतो आणि ह्या 2 शहरांचा समावेश केल्यानंतर एकूण भारतातील 8 एकूण संख्या भारतातील शहरांची 8 झालेली आहे. त्याच्यामुळे ग्वाल्हेर लक्षात ठेवा आणि कोझिकोड लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, तर ग्वाल्हेर हे शहर संगीताचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि कोझिकोड हे शहर साहित्याचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणून यांना युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. ठीक आहे, चलो ओके. राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना तेलंगणामध्ये केली, एवढं लक्षात ठेवा. समुद्रयान मोहीम बघून घ्या डिटेलमध्ये. ठीक आहे, म्हणजे कशासाठी सुरू केलेली आहे किंवा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या व्यक्तींचा समावेश आहे सगळं बघून घ्या. ठीक आहे, ओके. सिल्वर पापलेट जो काय मासा आहे तर या मास्याला महाराष्ट्राने राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे. लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. सिल्वर पापलेट मासा महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे, प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन बघून घ्या. ठीक आहे, तुझं म्हणजे किती वर्षासाठी सुरू केलेलं आहे, उद्दिष्ट काय आहे, कुठल्या इयर पर्यंत ते उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, हे व्यवस्थित बघून घ्या. वसुंधरा तास जे काही वसुंधरा तास पाळला जातो दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जो काही पाळला जातो तर ते बघून घ्या. ठीक आहे, ह्या वर्षी कधी पाळला गेला, त्याची थीम काय होती बघून घ्या. ठीक आहे, कशासाठी पाळला जातो हे बघून घ्या. ओके, चर्चेतील जे काही चक्रीवादळ आहेत तर चक्रीवादळ बघून घ्या. त्याच्यामध्ये कुठले कुठले चक्रीवादळ आहे, मोखा चक्रीवादळ आहे, मोखा चक्रीवादळ आहे, बिपरजॉय चक्रीवादळ आहे, तेज चक्रीवादळ आहे, हामून चक्रीवादळ आहे. आता हे बघत असताना ह्याच्यामध्ये काय बघायचं, तर ही जी नावं आहेत ही नावं कुठल्या देशाने दिली, ही जी काही चक्रीवादळ आहेत ही कुठल्या समुद्रामध्ये आली, अरबी समुद्रामध्ये आली का बंगालच्या उपसागरामध्ये आली किंवा इतर कुठल्या ठिकाणी आली, तर हे व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. चर्चेतील जे काही ज्वालामुखी आहेत तर ते व्यवस्थित बघून घ्या. जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो, एका बाजूला ज्वालामुखी दुसऱ्या बाजूला देश. ठीक आहे, असं प्रश्न विचारतात. पुढचा महत्वाचा पॉइंट आहे धुमाळवाडी जे काही गाव आहे तर ह्या गावाला राज्यातलं म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं फळाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे, धुमाळवाडी सातारा. ओके, सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड उत्पादक देश ह्याच्यावरती ह्याच्या पाठीमागे प्रश्न आलेला आहे तर ते बघून घ्या. जसं की अमेरिका आहे, त्यानंतर रशिया, त्यानंतर जपान आणि भारताचा कितवा क्रमांक लागतो व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, पुढचा महत्वाचा पॉइंट आहे कृषी व पर्यावरण घडामोडीच्या दृष्टीनं केनिया या देशानं वृक्षारोपणासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. तुम्हाला सरळ सरळ ऑनलाईन प्रश्न येईल, अलीकडेच वृक्षारोपणासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली, असा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे केनिया लक्षात ठेवा. ओके, युरोपियन युनियनने हिमाचल प्रदेशातील जो काही कांडला चहा आहे तर त्या कांडला चहाला संरक्षित भौगोलिक संकेत मंजूर केलेला आहे. ठीक आहे, या चहाला. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, कारण युरोपियन युनियन जे काही आंतरराष्ट्रीय संघटना आहे
तर त्या संघटनेने भारतातील हिमाचल प्रदेशातील कांडला चहाला संरक्षित भौगोलिक संकेत मंजूर केलेला आहे. संरक्षित भौगोलिक संकेत मंजूर केलेला आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या, कांडला चहा हिमाचल प्रदेश, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, ठीक आहे. कृषी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने एवढ्या जरी गोष्टी केल्या सफिशियंट आहेत. बाकी पुस्तकातल्या आहेत एक दोन वेळा वाचून घ्या, पण ह्या ज्या काही मेजर गोष्टी आहेत हे आपल्याला माहित असल्या पाहिजे. ठीक आहे. पुढचा महत्वाचा पॉईंट टॉपिक आहे विज्ञान व तंत्रज्ञान. एक प्रश्न फिक्स. ठीक आहे, ह्याच्यावरती प्रश्न येणार. तर ह्याच्यामध्ये काय सांगतो तुम्हाला, महत्वाचे पॉईंट सांगतो. ठीक आहे. टॉप 500 महासंगणक बघून घ्या. जगातला सगळ्यात एक नंबरचा महासंगणक कुठला आहे. ठीक आहे, आणि भारतामध्ये टॉपला असणारा महासंगणक कुठला आहे, भारताचा टॉपला असणारा. जसे की आता जगामध्ये फ्रंटियर जो काही अमेरिकेचा संगणक आहे तर त्याचा क्रमांक 1 आहे, म्हणजे 1 नंबरचा तो महासंगणक आहे. आणि जो काही भारताचा ऐरावत महासंगणक आहे तर त्याचा जगामध्ये 75वा क्रमांक लागतो आणि भारतामध्ये 1 नंबरला आहे तो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, माहित असलं पाहिजे. तुम्हाला डिरेक्टली प्रश्न ह्याच्या आधी पण ह्या महासंगणकावरती प्रश्न आलेत, तुम्ही बघून घ्या मागचे 2-3 वर्षाचे पेपर काढून. ठीक आहे. त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस बघून घ्या. 2023 ची कितवी होती, त्याचे अध्यक्ष कोण होते आणि कुठल्या ठिकाणी भरले होते, एवढं बघून घ्या. ठीक आहे, ओके. चलो, राष्ट्रीय क्वांटम मिशन व्यवस्थित करून घ्या. राष्ट्रीय क्वांटम मिशन नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश आहे, किती कुठल्या इयर पर्यंत ते मिशन चालू राहणार आहे, उद्देश काय आहे, हेतू काय आहे. ठीक आहे, चलो, ओके. पुढचा महत्वाचा पॉईंट आहे यातलाच, जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल जे गुरुग्राम मध्ये स्थापन झालेलं आहे. गुरुग्राम. ठीक आहे, जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल, लक्षात ठेवा. ग्राम मानचित्र. ठीक आहे, पंचायती राज मंत्रालयाने हे नवीन ऍप सुरू केलेलं आहे. तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो, अलीकडेच पंचायत राज मंत्रालयाने खालीपैकी कोणते ऍप सुरू केले आहे, तर ते ग्राम मानचित्र. हे मी जेवढे पॉईंट सांगतो ना, तर ह्याच्यामध्ये जे थोडी डिटेल माहिती तुमच्या पुस्तकात आहे तेवढी बघू नये. मी फक्त फॅक्ट सांगतो, तुम्हाला एक आयडिया देऊन देतोय की तुम्हाला हे करायचं आहे, एवढंच. बाकी डिटेल तुम्हाला पुस्तकात हे करावंच लागणार आहे. ठीक आहे, ओके. चलो, नभमित्र प्रणाली. ठीक आहे, मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेला आहे, लक्षात ठेवा. ओके. भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाळा ती कुठे सुरू झाली, तर केरळमधील तिरुअनंतपुरम या ठिकाणी सुरू झाली. ठीक आहे. गोवा राज्य लक्षात ठेवा. तर ते कशासाठी लक्षात ठेवायचं आहे, तर मोफत इन विट्रो फर्टिलायझेशन उपचार देणारे देशातलं पहिलं राज्य. कुठलं? मोफत इन विट्रो फर्टिलायझेशन उपचार देणारं देशातील पहिलं राज्य कुठलं? गोवा. लक्षात ठेवा, तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. त्याचबरोबर भारतातील पहिली प्रादेशिक AI न्यूज अँकर कोण आहे? लिसा नावाची जी काही रोबोट आहे, तर ती भारतातील पहिली प्रादेशिक AI न्यूज अँकर आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला नाव विचारलं जाऊ शकतं. ओके. मार्च 2023 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं अझरबैजान आणि तजाकिस्तान यांना मलेरिया मुक्त केलेला आहे. तुम्हाला सरळ सरळ प्रश्न येऊ शकतो, अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशांना मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले, तर ह्या 2 देशांची नावं आपल्याला लक्षात असावी. ओके. इराक या देशामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रॅकोमा मुक्त होणारा 18वा देश ठरला इराक. ठीक आहे. पुढचा महत्वाचा पॉइंट आहे, तर ठीक आहे, विज्ञान व तंत्रज्ञान हा टॉपिक करत असताना महत्वाचे ऍप आणि पोर्टल करून घ्या. राज्यसेवा 2023 जो काही राज्यसेवा जो रिसेंटली पेपर झाला 1 डिसेंबरचा, तर त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आले होते तर त्याच्यामध्ये पोर्टलवरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. आणि मागचे जे काही 2-3 वर्षाचे कंबाईनचे प्रश्न आहेत, ते कंबाईनचे प्रश्न केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दरवर्षी 15 प्रश्नांपैकी 1 प्रश्न हा तुम्हाला पोर्टलवरती दिसतो. त्याच्यामुळं लक्षात ठेवा की पोर्टल आणि ऍप करणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान हा काही चॅप्टर आहे, तर ह्या चॅप्टरच्या दृष्टीनं मी जे काही पॉईंट आता सांगितले तेवढे जरी पॉईंट क्लिअर केले तर तुमचा या टॉपिकवरचा जर एखादा प्रश्न आला तर तुमचा क्लिअर होऊन जातो. ठीक आहे. चलो, आता मी का स्पीडली घेतोय, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. ठीक आहे, कमी वेळामध्ये आपल्याला जास्त कव्हर करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी 1 बाय 1 लगेच टॉपिक घेतोय आणि ते लवकर कव्हर करणं, कारण जर स्लोली जर घेत गेलो तर आपल्याला बराचसा वेळ निघून जाईल. ठीक आहे, तरी कमीत कमी हा 55 मिनिटं किंवा तासाभराचा हा व्हिडिओ बनणारच आहे.
पण हा व्हिडिओ एकदा केल्यानंतर तुम्हाला करंट बाबतच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जाणार आहे. ठीक आहे. आणि मी खात्रीने सांगतो, जेवढे मी टॉपिक सांगतोय किंवा मी जेवढे पॉईंट सांगतो ना, तेवढे जरी तुमचे चांगले असले ना, किंवा तुमचे 8-10 मार्क हे कुठंच गेले नाहीत आणि 15 पैकी तुम्हाला 8-9 मार्क घेणे हे मस्टच आहे. तुम्ही काहीही करा आणि हे 8-9 मार्क मग सहज येतील का? आपल्याला घ्यायचे आहे. कुठल्याही परिस्थितीत 8-9 मार्क आपल्याला घ्यावंच लागणार. अवरेज मार्क 2-3 मार्क जर घेतले तुम्ही नापास आहे. ठीक आहे. तुम्हाला 8-9 मार्क घेतले तर तुम्ही स्पर्धेमध्ये टिकणार आहे, तर तुम्ही पूर्वचा कट ऑफ क्लिअर करणार आहे. आणि हे 8-9 मार्क काही सहज किंवा टुक्क्यावरती येत नसतात. तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. मग उगीच आपलं वाचायचं म्हणून वाचण्यापेक्षा सिरियसली आणि सिन्सिअरली करा. ठीक आहे. 2-4 मार्क एक्स्ट्रा पडतील, पण आपण ते कधी करत नाही. आपल्याकडे आहेत 20-21 दिवस, एक 2-3 वेळा चांगलं करंट वाचून काढा. तुम्हाला नाही फायदा झाला तर मला सांगा. ठीक आहे. त्याच्यामुळे करंटला वेळ द्या, मार्क देणारा विषय आहे. ठीक आहे. आता अंतरिक्ष घडामोडी करत असताना त्याच्यामध्ये काय करायचं? चंद्रयान करून घ्या. जे चंद्रयान 3 जे काही आता यशस्वी झालं तर त्याच्याबाबत सविस्तर गोष्टी करून घ्या. ठीक आहे. आदित्य L1 ही जी काही मोहीम आहे, भारताची पहिली सौर वेधशाळा मोहीम आहे, तर त्याच्याबद्दल व्यवस्थित करून घ्या. कारण पहिलीच सौर वेधशाळा मोहीम आहे, तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सविस्तर करून घ्या. कधी सुरू झाली किंवा कधी प्रक्षेपित झाली किंवा त्याच्यात महत्व म्हणजे उद्देश काय आहे, हेतू काय आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. आता अक्षता कृष्णमूर्ती ही जी काही महिला आहे, हे आपल्याला लक्षात असले पाहिजे. का लक्षात असले पाहिजे? तर अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन सोबत मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. त्याच्यामुळे ह्या व्यक्तीचं नाव लक्षात असलं पाहिजे, कारण पहिली व्यक्ती आहे आणि ती भारतीय व्यक्ती आहे. त्याच्यामुळं अक्षता कृष्णमूर्ती ह्या व्यक्तीचं नाव आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही पुस्तक जरी वाचलं करंटचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सापडून जाईल. ठीक आहे. ओके. आता मल्लिग्योंग 1 किंवा मल्लिग्योंग 1 हा जो काही उपग्रह आहे, ठीक आहे, हा उत्तर कोरियाचा गुप्तचर उपग्रह आहे, जो उत्तर कोरियानं प्रक्षेपित केलेला आहे. मागच्या वेळेला एकदा प्रश्न विचारला होता, उत्तर कोरिया का दक्षिण कोरियाच्या संदर्भानं, की डॅश डॅश हा उपग्रह खालीपैकी कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेला आहे. तसाच हा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं वेगवेगळ्या देशांनी जे काही उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे ह्या 2023-24 मध्ये, तर ते आपल्याला माहित असले पाहिजेत, कारण ह्याच्यावरती प्रश्न मागच्या वेळेला पण येऊन गेलाय, भविष्यात पण येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा महत्वाचा पॉइंट आहे, रियाना बर्नावी ही जी काही महिला आहे, सौदी अरेबियाची महिला आहे, का आपल्या लक्षात असली पाहिजे? कारण अंतराळात जाणारे पहिली अरब महिला ठरलेली आहे. कुठली? रियाना बर्नावी, जी सौदी अरेबियाची आहे. ठीक आहे. तुम्हाला एकतर देशाचं नाव विचारलं जाऊ शकतं किंवा व्यक्तीचं नाव विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे शक्यतो देशाचं नाव विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला काय विचारलं जाईल की अलीकडेच रियाना बर्नावी या महिलेनं या पहिल्या अरब महिला अंतराळात गेली, तर ही महिला खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे देशाचं नाव विचारण्याची शक्यता जास्त आहे. मागचा जर ट्रेंड बघितला तर देशाचं नाव विचारू शकतात. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. महिलेचं नाव पण लक्षात ठेवा आणि देश पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा महत्वाचा टॉपिक आहे प्रमुख नेमणुका. एक प्रश्न ठरलेला आहे आणि मी जेवढे पॉईंट तुम्हाला सांगतोय ना आता नेमणुकीबाबतचे, तर त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ठीक आहे. आता हिरालाल समरिया यांची भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक झालेली आहे. आता हीच यांची भारताचे मुख्य आयुक्त म्हणून नेमणूक झाली आणि लगेच 1 डिसेंबरला जो काही माहिती आयोग आहे त्या माहिती आयोगावरचे 2 प्रश्न विचारलेले आहेत. अशा पद्धतीने ते आपल्याला प्रश्न फ्रेम होत असतात. त्याच्यामध्ये ते बघून घ्या. बाकी केंद्रीय माहिती आयोगाबाबत डिटेलमध्ये व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. इंद्रायणी पांडे बिमस्टेक जी काही संघटना आहे तर त्या संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड झालेली आहे. म्हणजे बिमस्टेक ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि त्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सरचिटणीसपदी भारतीय महिलेची नेमणूक झालेली आहे आणि ही महिला आहे इंद्रायणी पांडे. बघून घ्या. जया वर्मा रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड आणि पहिली महिला आहे जी अध्यक्ष झालेली आहे. महत्वाचं आहे, महिला आहे आणि पहिली आहे, त्याच्यामुळे महत्वाचं आहे. ठीक आहे. समीर शहा बीबीसीच्या अध्यक्षपदी. ठीक आहे. प्रकाश श्रीवास्तव राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी. रवनीत कौर भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी. हा जो प्रश्न आहे भारतीय स्पर्धा आयोग हा तुम्हाला अर्थशास्त्र या विषयामध्ये पण विचारला जाऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. रवनीत कौर आणि पहिलीच पूर्णकालीन महिला अध्यक्ष आहे भारतीय स्पर्धा आयोगाची. कोण?
रवनीत स्कोर, ठीक आहे. पुढं प्रवीण सूद सीबीआयच्या संचालकपदी, ठीक आहे. रवी सिन्हा रॉच्या प्रमुखपदी नेमणूक झालेली आहे, ठीक आहे. ओके. सेलेस्टे साउलो, ठीक आहे. सेलेस्टे साउलो ही जी काही अर्जेंटिनाची महिला आहे, ठीक आहे. तर जागतिक हवामान संघटनेच्या महासचिवपदी नेमणूक झालेली पहिली महिला आहे. तर ही पहिली महिला आहे. तर देश लक्षात ठेवा. तर व्यक्तीचं नाव, महिलेचं नाव काय आहे? सेलेस्टे साउलो, ठीक आहे. नाव बघा किती कठीण आहेत. सेलेस्टे साउलो लक्षात ठेवा. अवघड जरी असली तरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि कुठल्या देशातील आहे ते लक्षात ठेवा, ठीक आहे. ओके. आणि अब्दुल्ला अल मंडोस, ठीक आहे. अब्दुल्ला अल मंडोस यांची जागतिक हवामान संघटनेच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. तर ही व्यक्ती संयुक्त अरब अमिरात UAE या देशाची आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा. परमिंदर चोप्रा ही व्यक्ती का महत्वाची आहे? कारण ही एक महिला आहे आणि ह्या महिलेची पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या महारत्न कंपनीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आणि ह्या महारत्न कंपनीच्या अध्यक्ष होणारी पहिली महिला आहे, ठीक आहे. परमिंदर चोप्रा लक्षात ठेवा. अजय बंगा अत्यंत महत्वाचा आहे, प्रश्न येऊ शकतो. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नेमणूक झालेली आहे. जागतिक बँक आहे, ठीक आहे. जागतिक बँक आणि त्याच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाची व्यक्ती अजय बंगा, ठीक आहे. ओके चलो. डोनाल्ड टस्क लक्षात ठेवा, पोलंडचे पंतप्रधान म्हणून नेमणूक आहे. मी हे का सांगतोय? कारण एका बाजूला व्यक्ती दुसऱ्या बाजूला देश, ठीक आहे. म्हणजे एका बाजूला व्यक्ती दुसऱ्या बाजूला देश असं नेमणूक झालेले पंतप्रधान, म्हणजे एका बाजूला पंतप्रधान झालेली व्यक्ती किंवा अध्यक्ष झालेली व्यक्ती आणि ते कुठल्या देशाचा अध्यक्ष आहे किंवा कुठल्या देशाचा पंतप्रधान आहे अशा पद्धतीने तुम्हाला जोड्या लावायला सांगितलं जाऊ शकतो. मागचे प्रश्न काढून बघा, असे प्रश्न विचारलेले आहेत किंवा डिरेक्टली प्रश्न विचारला. आता तुम्हाला इथं काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? अलीकडेच डोनाल्ड टस्क या व्यक्तीची खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नेमणूक झालेले आहे? ठीक आहे, पोलंड लक्षात असलं पाहिजे. ओके. जेव्हियर मिलेई तर ह्या व्यक्तीची अर्जेंटिनाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. ठीक आहे. क्रिस्टोफर लक्सन यांचे न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणून नेमणूक झालेले आहे. ठीक आहे. प्रवीण गेडाम महाराष्ट्राचे नवे कृषी आयुक्त म्हणून नेमणूक. आता हे महाराष्ट्राशी संबंधित आहे म्हणून थोडंसं लक्षात ठेवायचं. कोण? प्रवीण गेडाम. ठीक आहे. ओके. बाकी मग सिद्धार्थ मोहंती यांची LICच्या अध्यक्षपदी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेला आहे. एवढं फक्त व्यवस्थित डिटेलमध्ये करून घ्या. ठीक आहे. म्हणजे नेमणुकीच्या दृष्टीने मी जेवढे पॉईंट सांगितले तेवढे व्यवस्थित करून घ्या. शक्यतो त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. बाकी तुमच्या पुस्तकामध्ये दिले ते व्यवस्थित वाचून फक्त घ्या. आणि मी जे काय पॉईंट सांगितले तेवढे थोडे डिटेलमध्ये करून घ्या. होऊन जाईल, म्हणजे कव्हर होऊन जाईल, कायच अडचण येणार नाही. ठीक आहे. बाकी मग निधन वार्तावरती शक्यतो प्रश्न नसतो. म्हणजे निधन वार्तावरती जे काही प्रश्न येतो तो राज्यसेवेला येत असतो. पण डिरेक्टली कंबाईनला खूप कमी वेळा प्रश्न आलाय. पण मी जेवढे सांगतो ना पॉईंट किंवा जे व्यक्ती सांगतो ना ते व्यवस्थित करून घ्या. त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. एकतर फातिमा बीबी करून घ्या. ठीक आहे. MS स्वामीनाथन यांचं पण निधन झालं ते करून घ्या. 1 डिसेंबरची जी काही राज्यसेवा झाली तर त्या राज्यसेवेला स्वामीनाथन बाबतचा करंटला प्रश्न आलेला होता. ठीक आहे. त्याचबरोबर नामदेव धोंडो महानोर म्हणजे हे काही निसर्ग कवी होते त्यांच्याबाबत बघून घ्या. मनोहर सिंग गिल जे काय भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांच्याबाबत करून घ्या. बिंदेश्वर पाठक करून घ्या, महत्वाचे व्यक्ती आहे. आणि हरी नरके जे काही लेखक होते ते बघून घ्या. ठीक आहे. निधन वार्ता संदर्भाने हे महत्वाचे ज्या काही व्यक्ती आहेत तर ते व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. चलो, क्रीडा घडामोडी. ठीक आहे. आता क्रीडा घडामोडी बघत असताना काय बघणार? आशियाई स्पर्धा जी आहे ते व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. म्हणजे भारताने किती पदकं जिंकली, सर्वाधिक पदकं कुठल्या देशाने जिंकली, क्रीडा स्पर्धा कुठं पार पडली, नवीन कुठले खेळ समाविष्ट झाले. ठीक आहे. उद्घाटनाचा जो काही ध्वज होता तर तो ध्वजधारक भारताच्या कुठल्या व्यक्तीनं ध्वज धरलेला होता. ठीक आहे. समारोह जो काही ध्वजधारक होता तर ती व्यक्ती कोण होती. ठीक आहे. घोषवाक्य काय होतं आशियाई स्पर्धेचं. ठीक आहे. सर्वाधिक पदके कुठल्या देशाला, भारताला किती पदके, भारताचा कितवा क्रमांक आहे. ठीक आहे. आणि भारताची जी काही विशेष कामगिरी आहे ती व्यवस्थित करून घ्यायची. ठीक आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणजे आशियाई स्पर्धेपेक्षा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. आता ह्याच्यामध्ये काय बघायचं, कुठे भरली, जसं तुम्हाला आशियाई स्पर्धेबाबत सांगितलं तेच, कुठे भरली, शुभांकर कुठला, नवीन खेळ कुठले समाविष्ट झाले, सर्वाधिक पदके कुठल्या राज्याला भेटली. आता सर्वाधिक पदके ही महाराष्ट्राला भेटलेली आहे. त्याच्यामुळे हा पण अधिकच महत्वाचा आहे. कारण राष्ट्रीय
क्रीडा स्पर्धावरती प्रश्न येतो आणि त्याच्यात महाराष्ट्राला सर्वाधिक पदक भेटले 2023 मध्ये, तर ते व्यवस्थित बघून घ्या. मी आता जेवढे काही तुम्हाला सगळे पॉईंट सांगितले मागच्या तासाभरामध्ये, हे सगळे 2023 चे जे काही इयर बुक आहेत त्या इयर बुक मधले पॉईंट काढून तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, तुम्ही म्हणाला की म्हणजे जे काही डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे, जे काही थोडक्यात जे काही माहिती सांगितलेलं आहे तर ते 2023च्या दृष्टीने आहे. तर तुम्ही म्हणाला सरांनी हे काही 2024 सांगितले का? नाही, हे 1 जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 बाबतचे पॉईंट सांगितलेले आहेत. तसेच पॉईंट तुम्हाला 2024 बाबतचे करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, चलो खेलो इंडिया युवा स्पर्धा बघून घ्या. कुठे भरली, शुभंकर कोण, ठीक आहे, सर्वाधिक पदके कुठल्या राज्याला, नवीन समाविष्ट कुठले कुठले खेळ झालेले आहेत बघून घ्या. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा हे पण बघून घ्या. प्रथम कुठल्या विद्यापीठाचा क्रमांक आलेला आहे ते पण बघून घ्या. ठीक आहे, वन डे क्रिकेट वर्ल्ड कप बघून घ्या. विजेता कोण, उपविजेता कोण, ठीक आहे, सर्वाधिक धावा कोणी काढल्या, सर्वाधिक विकेट कोणी घेतल्या. IPL बघून घ्या. ठीक आहे, विजेता, उपविजेता, ठीक आहे, पर्पल कॅप, ऑरेंज कॅप ते कोणाला भेटलं बघून घ्या. ठीक आहे, अंडर 90 महिला वर्ल्ड कप बघून घ्या. विजेता, उपविजेता. महिला T20 वर्ल्ड कप महत्वाचा पॉईंट आहे. महिला T20 वर्ल्ड कप विजेता, उपविजेता बघून घ्या. ठीक आहे, आता बॅडमिंटन बाबत एक महत्वाचे आहे पॉईंट आहे, ज्याच्यावरती जोड्या लावायला सुद्धा प्रश्न असतो व कित्येक वन लाईन प्रश्न विचारलेला आहे. तर ते कुठलं? ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन, अमेरिकन ओपन, ह्याच्यामध्ये पुरुष आणि महिला हे दोन्ही पॉईंट आपल्या लक्षात असलं पाहिजे. ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये पुरुष विजेता कोण आणि महिला विजेता कोण, फ्रेंच ओपन मध्ये पुरुष विजेता कोण, महिला विजेता कोण, आणि ते कुठल्या देशातील आहेत हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सर्वाधिक ग्रँड स्लॅम पदके कोणाला भेटलेली आहेत हे लक्षात ठेवा. मागच्या 1-2 वर्षा पाठीमागे ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर पुरुषामध्ये नोवाक जॉकोविच ह्याला भेटलेले आहेत आणि महिलेमध्ये मार्गारेट कोर्ट ह्या महिलेला भेटलेल्या आहेत. ठीक आहे, सर्वाधिक ग्रँड स्लॅम पदके. ओके, महाराष्ट्र केसरी बघून घ्या. विजेता कोण आहे, उपविजेता कोण आहे, कुठल्या ठिकाणी पार पडले. ठीक आहे, ऑलिम्पिक मध्ये अलीकडे जे काही नवीन 5 खेळांचा समाविष्ट झालेला आहे ते 5 खेळ कुठले कुठले आहेत हे पण व्यवस्थित पुस्तकातून बघूया. ठीक आहे, महिला फुटबॉल विश्वकप IMP व्यवस्थित बघून घ्या. महिला फुटबॉल विश्वकप कुठे भरला, विजेता, उपविजेता कोण आहे. ठीक आहे, आणि 2023 ला जो काही डिसेंबर 2023 ला जो काही IPL चा लिलाव झाला 2024च्या दृष्टीनं, त्याच्यामध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू कोण, ठीक आहे, सर्वाधिक कमी किमतीतला खेळाडू, शक्यतो कमी किमतीचा नाही पण महागडा खेळाडू कोण आणि कुठल्या टीम कडून तो खेळणार आहे किंवा कुठल्या टीमने ते त्याला विकत घेतलेला आहे, तर त्याच्यावरती प्रश्न ह्याच्या आधी आलेत, इथून पुढे पण येऊ शकतो. ठीक आहे, बाकी मग शासकीय योजना बघून घ्या. शासकीय योजना आणि उपक्रम जे तुम्हाला करंटच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहेत आणि इकॉनॉमिकच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहेत. तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या महत्वाच्या, एक तुम्हाला आपण काय म्हणतो की एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. ठीक आहे, PM जनमन अभियान बघून घ्या, नवीन चालू केलेली योजना आहे. गरीब कल्याण अन्न योजना बघून घ्या. महत्वाकांक्षी ब्लॉक प्रकल्प बघून घ्या. ठीक आहे, त्याचबरोबर जल जीवन मिशन बघून घ्या. PM किसान योजना बघून घ्या. PM स्वनिधी योजना बघून घ्या. अमृत धरोहर व मिष्टी योजना बघून घ्या. PM श्री योजना बघून घ्या. ठीक आहे, पंतप्रधान विश्वकर्मा योजना बघून घ्या. लखपती दिदी योजना बघून घ्या. PM जनधन योजना बघून घ्या. ठीक आहे, मेरी माटी मेरा देश मोहीम बघून घ्या. त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांनी ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत, महाराष्ट्राने केलेल्या असेल, कर्नाटकने केलेली असेल, पंजाबने केलेल्या असेल, तिकडे तेलंगणाने केलेल्या असेल, तर ह्या राज्याने कुठल्या कुठल्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या पुस्तकाला जेवढ्या दिल्या ते व्यवस्थित बघून घ्या. कारण जोड्या लावायला प्रश्न विचारले जातात. एका बाजूला योजना, दुसऱ्या बाजूला राज्य, अशा सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत किंवा डिरेक्टली वन लाईन सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. डॅश डॅश योजना खालीलपैकी कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे, असा प्रश्न डिरेक्टली विचारलाय, त्याच्यामुळे ते करून घ्यायचं. ठीक आहे, प्रादेशिक घडामोडी जे काही महाराष्ट्राशी संबंधित घडामोडी आहेत महत्वाच्या, त्या पुस्तकातून करून घ्या. जसे की आता रिद्धपूर या ठिकाणी पहिलं भाषा विद्यापीठ स्थापनेबाबतचं विधेयक मंजूर झालेलं आहे. रिद्धपूर अमरावती बघून घ्या, महत्वाचा पॉईंट आहे. त्याचबरोबर स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा स्माइल अँबॅसिडर म्हणून सचिन तेंडुलकरची नेमणूक किंवा निवड करण्यात आलेली आहे, ते पण बघून घ्या. जे काही तुम्हाला महाराष्ट्राशी संबंधित महत्वाचं दिसतंय ते व्यवस्थित करून घ्या, प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आता मागच्याच 1-2 वर्षापाठीमाग हरित हायड्रोजन मिशन सुरू करणारं देशातील पहिलं राज्य कुठलं, तर महाराष्ट्र. महाराष्ट्राने जर एखादी पहिली गोष्ट सुरू केलेली असेल तर त्यावर कसा काय प्रश्न येणार नाही, नक्की येऊ शकतो. त्याच्यामुळे ते व्यवस्थित बघून घ्यायचं. आता राष्ट्रीय घडामोडी बघत असताना काय बघणार, तर त्याच्यामध्ये भारतातील पहिला जो काही RRTS प्रकल्प सुरू झाला. ठीक आहे, तो RRTS प्रकल्प नेमका काय आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो काही RRTS प्रकल्प जो आहे
तर तो रेल्वेशी संबंधित प्रकल्प आहे. त्याच्याबाबत तरतुदी बघून घ्या. ठीक आहे. कधी सुरू झाला, कुठून कुठपर्यंत आहे, किती किलोमीटरचा आहे, उद्घाटन कोणी केलं. ठीक आहे. बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या बघून घ्या. तर धोरडो जे काही गाव आहे, ठीक आहे, म्हणजे वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने जाहीर केलेली जे काही 54 पर्यटन गावांची जी काही यादी आहे, तर त्या गावांच्या यादीमध्ये या गावाचं नाव समाविष्ट केलेलं आहे. आणि असं नाव समाविष्ट होणार हे पहिलं गाव आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट महत्वाचा आहे. ठीक आहे. बाकी मग गर्भारोत्तर युनेस्कोच्या यादीत टाकलेलं आहे, ते व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. जातीनिहाय सर्वेक्षण करणारं वरिष्ठ जातीनिहाय सर्वेक्षण करणारं ओडिसा हे देशातलं दुसरं राज्य ठरलेलं आहे. पहिलं बिहार आहे, लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो ऑनलाईनला. ठीक आहे. चलो बाकी मग 2024 जे काही प्रजासत्ताक झालं त्याचे प्रमुख पाहुणे कोण होते, कुठल्या देशाचे होते, व्यवस्थित बघून घ्या. कमर जमाती बाबतचे जे काही पॉईंट आहेत ते लक्षात घ्या. कारण अलीकडेच असुरक्षित आदिवासी समूहाला म्हणजे असुरक्षित आदिवासी समूहाच्या यादीमध्ये कमर जमातीचा समाविष्ट केलेला आहे. आणि ही जी काही जमाती आहेत ती छत्तीसगडची जमाती आहे. ठीक आहे. डिरेक्टली तुम्हाला प्रश्न विचारला जातो, कारण काहीतरी युनिक आहे, विशेष आहे, आणि ह्याच गोष्टीवरती आयोग प्रश्न विचारत असतात. ठीक आहे. साक्षरता सप्ताह बघून घ्या, कधी झाला. ठीक आहे. घोषवाक्य काय होतं. ओके. चलो म्हणजे राष्ट्रीय घडामोडी दृष्टीने एवढे महत्वाचे पॉईंट करून घ्या. बाकी मग ठीक आहे, बाकी जे मग पुस्तकामध्ये जे काही तुम्हाला पॉईंट दिलेले आहे तेवढे करून घ्या. अजून एक महत्वाचा पॉईंट राहिला राष्ट्रीय घडामोडीमधला, आदिगुरु शंकराचार्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. तर हा मध्य प्रदेशमध्ये याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि 108 फुटाचा हा पुतळा आहे. तर ह्याला जे काही नाव दिले आणि ह्या पुतळ्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी ज्या काय आहेत त्या लक्षात घ्या. आणि आदिगुरु शंकराचार्यांबद्दल थोड्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे, ज्या पुस्तकामध्ये दिलेल्या असतात त्या आपण व्यवस्थित केल्या पाहिजे. ठीक आहे. चलो पुढचा आंतरराष्ट्रीय घडामोडी. आता ह्याच्यामध्ये काय बघाल, G20 शिखर परिषद बघून घ्या. ठीक आहे. कुठं भरली, अध्यक्ष कोण होतं. ठीक आहे. त्याचबरोबर इस्रायल आणि पॅलेस्टाईन जो काही संघर्ष आहे, अलीकडेच तुम्हाला विचारलं की हमास जी काही संघटना आहे ती कुठल्या देशाशी संबंधित आहे. तुम्हाला राज्यसेवा 2024 ला प्रश्न विचारला, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं. असे जे काही आणि पुस्तकातूनच विचारलं जातं बारीक. तुम्हाला डिरेक्टली प्रश्न नाही विचारणार, पण कुठं ना कुठं तरी पुस्तकामध्ये असतं म्हणजे असतंच, पण आपण ते सिरियसली आणि सिन्सिअरली केलेलं नसतं. त्याच्यामुळे आपल्याला ते कन्फ्युजन होताना लक्षात येतं. अनेकांनी ते प्रश्न चुकवून आलेत. ठीक आहे. पॅलेस्टाईनचे प्रश्न म्हणजे उत्तर होते ते चुकवून आलेत. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुस्तकातले प्रश्न येतात, जेवढं तुमच्याकडे आहे अवेलेबल तेवढंच वाचा. इतर कुठलेही सोर्स वाचण्याच्या फंद्यात पडू नका. एकच सोर्स ठेवायचं, एकच. ठीक आहे. ब्रिक्स शिखर परिषद व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. भारतात आणि कॅनडाचा संघर्ष, कॅनडा जो आहे त्याचा संघर्ष कुठल्या कारणामुळे झाला होता व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या अध्यक्षपदी भारताची नेमणूक झालेली आहे. विशेष आहे, महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. ओके. ठीक आहे. त्याचबरोबर शांघाय कॉपरेशन जे काही शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन आहे, स्को आपण ज्याला म्हणतो, तर तिनं काशी शहराची पहिली पर्यटन व सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित केलेला आहे काशी शहराला. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचे 2023 हे पर्यटन विकासाचं वर्ष होतं. प्रश्न येऊ शकतो. ओके. G7 शिखर परिषद व्यवस्थित बघून घ्या. आंतरराष्ट्रीय योग दिन व्यवस्थित बघून घ्या. क्वाड जी परिषद आहे ती बघून घ्या, कुठं भरली, कुठल्या देशांशी संबंधित आहे. ओके. आणि पुढचा महत्वाचा पॉईंट आहे की 2024 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय उंटाचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. प्रश्न येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला काय प्रश्न येईल की संयुक्त राष्ट्राने 2024 हे वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष कशाशी संबंधित वर्ष किंवा कोणते वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, असा पण प्रश्न येऊ शकतो. आलेला आहे त्याच्या आधी प्रश्न, त्यामुळे हे बघून घ्या. ठीक आहे. चलो अल धफ्रा सौर प्रकल्प काय महत्वाचा आहे, कारण संयुक्त अरब अमिरातनं हा जगातील सर्वात मोठा सौर प्रकल्प सुरू केलेला आहे. कुठला? अल धफ्रा. ठीक आहे. लक्षात ठेवा, संयुक्त अरब अमिरात. ओके. वासेनार व्यवस्थेचा 1 वर्षासाठी भारत हा अध्यक्ष झाला. आता ही वासेनार व्यवस्था काय आहे, तर पारंपरिक शस्त्रे व दुहेरी वापरांच्या वस्तूंच्या हस्तांतरणावर लक्ष ठेवणारी ही व्यवस्था आहे. ठीक आहे. वासेनार व्यवस्था लक्षात ठेवा, भारत अध्यक्ष झालाय म्हणून हा पॉईंट महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर वर्ल्ड ऑफ द इयर बघून घ्या. ऑक्सफर्ड जे काय आहे, ऑक्सफर्डनं 2023 साठी रिज हा शब्द वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे.
कारण ह्याच्यावरती म्हणजे एक 2-3 वर्षातून ह्याच्यावरती प्रश्न येत असतो. मागच्या पण 2-3 वर्षामध्ये ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. बाकी मग आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये महोत्सव आणि परिषदा पण करून घ्या. तर कुठल्या महोत्सव आणि परिषदा करायच्या? ठीक आहे. तर 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बघून घ्या, कुठल्या ठिकाणी पार पडलं, अध्यक्ष कोण होतं. ठीक आहे. विश्व मराठी साहित्य संमेलन व्यवस्थित बघून घ्या. त्याच पद्धतीने बघून घ्यायचं की कुठं पार पडलं, त्याचे अध्यक्ष कोण होते. ठीक आहे. चलो. आणि चर्चेतील महोत्सव जे काही वेगवेगळ्या राज्यांचे आहेत, जसे की सरहुल महोत्सव आहे, झारखंडचा आहे. मेदारम जत्रा जे आहे तर तेलंगणाचा आहे. खर्ची पूजा हा जो काही महोत्सव आहे तर तो त्रिपुराचा आहे. हे पण बघून घ्या, कारण जोड्या लावायला प्रश्न आलेले आहेत. इथून पुढे पण येऊ शकतात, नाकारता येणार नाही. ठीक आहे. महत्वाचे दिनविशेष बघून घ्या. दिनविशेष म्हणजे काय बघितलं पाहिजे ह्याच्यामध्ये. जसं की एक्झाम्पल म्हणून सांगतो, 7 एप्रिल आहे तर 7 एप्रिलला काय असतं, जागतिक आरोग्य दिन असतो. आणि तर ह्याच्यामध्ये काय बघितलं पाहिजे, एवढंच बघितलं पाहिजे का? तर नाही. तुम्हाला थीम वरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो की 2023ला या दिवसाची थीम काय होती. तर सर्वांसाठी आरोग्य अशी थीम जागतिक आरोग्य दिनाची होती 2023ला. तर जे काही महत्वाचे दिनविशेष आहेत ते व्यवस्थित बघून घ्या. कुठले बघून घ्यायचे, तर वारंवार ज्या दिनविशेषावरती प्रश्न येतो किंवा पहिल्यांदाच एखादा दिवस जर साजरा केलेला असेल 2023ला 2024ला तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आता मागच्या ह्याच्यामध्ये पहिलाच 1 ऑगस्ट 2023ला का समथिंग काहीतरी 1 ऑगस्ट 2023ला मुस्लिम महिला दिन म्हणून साजरा केला होता. तो डिरेक्टली प्रश्न आला होता. तर पहिल्यांदा जर एखादा दिवस साजरा केलेला असेल तर ते करून घ्या. आणि बाकी मग जुने जे महत्वाचे आहेत ते व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. जसं की 22 एप्रिल आहे, जागतिक वसुंधरा दिन आहे. ठीक आहे. 10 ऑक्टोबरला काय आहे तर जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. ठीक आहे. हे व्यवस्थित करून घ्यायचं. चर्चेतील पुस्तके. ठीक आहे. चर्चेतील पुस्तकांवरती पण प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे पुस्तकामध्ये जेवढे तुम्हाला पुस्तकं दिलेले आहेत 1-2 पेजवरती असतात तेवढे व्यवस्थित करून घ्यायचे. ठीक आहे. त्याचबरोबर महत्वाच्या समिती आणि आयोग ह्याच्यावरती पण प्रश्न येतात. जसे की आता एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, अजय लांबा आयोग तर तो कशासाठी होता, मणिपूरमधील जे काही वांशिक हिंसाचार झाला मणिपूरमध्ये तर त्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने अजय लांबा यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला होता. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. दुसरं राम नाईक समिती, तर ती कशासाठी होती, महाराष्ट्राचं जे काही मत्स्य उद्योग विकास धोरण आहे तर त्या धोरणाचा निश्चित जो काही आराखडा आहे तर तो आराखडा तयार करण्यासाठी राम नाईक समिती स्थापना केली होती. त्यामुळे हे जे काही समिती आहेत तुम्हाला आता जे ह्या एका ठिकाणी कुठे भेटतील तर एका ठिकाणी तुम्हाला इयरबुक मध्ये ह्या सगळ्या समिती भेटतील. पुस्तकं सुद्धा इयरबुक मध्ये एका पेजवर तुम्हाला भेटतील. महत्वाचे दिनविशेष सुद्धा 2-3 पेजेस मध्ये तुम्हाला इयरबुक मध्ये भेटतील. ते व्यवस्थित करून घ्यायचं. ठीक आहे. पुढचा महत्वाचा पॉईंट आहे आता हे बघा, मी नेहमी सांगतो की कुठलाही प्रश्नपत्रिका काढले तर तुम्हाला 2-3 प्रश्न हे पहिल्या घडामोडीवरती सापडतात. पहिली व्यक्ती असेल, पहिली महिला असेल, पहिली संघटना असेल, पहिली देश असेल. ठीक आहे. महाराष्ट्राने एखादी पहिली योजना वेगळी विशेष योजना सुरू केली असेल, देशानं पहिल्यांदाच एखादा उपक्रम सुरू केलेला असेल भारतानं, तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्हाला कुठलंही इयरबुक काढा तर त्या इयरबुक मध्ये तुम्हाला पहिल्या घडामोडी ज्या काही आहेत तर त्या 1-2 पेजेस मध्ये सापडतात. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की तर किती महत्वाच्या वाटतात बघा. ठीक आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणारा पहिला महिला अधिकारी कोण, प्रेरणा देवस्थळे. वाचल्यानंतर महत्वाचं वाटतंय ना, तर हेच आहे. कारण पहिल्या घडामोडी ज्या असतात, पहिल्या घडामोडी त्या महत्वाच्या असतात, त्याच्यामुळे ते व्यवस्थित करायचं. ठीक आहे. पहिली सहकारी संचलित सैनिक शाळा ठीक आहे गुजरातमधील बोरियावी या गावी सुरू झाली. ठीक आहे. आरोग्य हक्क कायदा लागू करणारं पहिलं राज्य राजस्थान आहे. ठीक आहे. रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारं पहिलं राज्य उत्तराखंड आहे. ह्या ज्या काही महत्वाच्या घटना आहेत ह्या व्यवस्थित करून घ्या. ह्याच्यावरती एक प्रश्न असतो. ठीक आहे. आता एकंदरीत मी जेवढे तुम्हाला टॉपिक सांगितले म्हणजे जवळपास 1 तासाच्या वरती हा व्हिडिओ गेलेला आहे. ठीक आहे. आणि हा एवढा पण मोठा व्हिडिओ मला बनवायचा नव्हता, पण मी का बनवला किंवा का मोठा झाला, कारण हे मी फार डिटेलमध्ये सांगितलं. जेवढं शक्य आहे तेवढं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर ठीक आहे तुमचा करंटचा बराचसा जो काही प्रॉब्लेम आहे तो बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ निश्चितपणाने व्यवस्थित बघून घ्या. एवढा व्हिडिओ बघितला तर चालू घडामोडीचे बरेचसे पॉईंट कव्हर होतील तुम्हाला. ठीक आहे. आणि तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या गट ब पूर्व परीक्षेसाठी ठीक आहे कंबाईन मेंटर ऑफिशियल करून खूप मनापासून शुभेच्छा आहेत. तुम्ही सगळेजण टेलिग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातून कनेक्ट आहात. असेच कनेक्ट राहा, कारण मला माहित आहे की आम्ही जे काही छोटं मोठं तुम्हाला सगळ्यांना देण्याचा जो काही टेलिग्राम असेल, युट्यूबच्या माध्यमातून असेल,
तर मला असं वाटतं की जो काही देण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला फायदा होतोय, कारण कुणीही कुणासोबत एवढे दिवस टिकून राहत नाही. ठीक आहे, गेली 1-1.5 वर्षापासून आपण टेलिग्राम सुरू केले आणि जवळपास 40 ते 45,000 मुलं टेलिग्रामच्या माध्यमातून कनेक्ट आहेत. कुणीही कुणासोबत एवढे वर्ष किंवा एवढे दिवस टिकून राहत नाही. काहीतरी चांगलं शिकायला मिळते, काहीतरी चांगलं फायद्याचं मिळते, म्हणून सगळेजण सोबत आपण एकमेकांना धरून आहोत. ठीक आहे, सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. कधीही काय वाटलं तर एक तुमच्या जवळचा घरचा सदस्य म्हणून आम्हाला कळवत राहा. अभ्यासाबाबत काही अडचण असेल तर आम्ही नेहमी उभे असतोच, इथून पण उभे राहू. तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. आणि नेहमीप्रमाणेच आपलं कंबाईन मेंटर ऑफिशियल हे जे काही युट्यूब चॅनल आहे, तर ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा भाग व्हा. कारण हे नवीनच सुरू केले आणि जोपर्यंत हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत काय करायचं काय नाही हे मुलांना कळणार नाही. आणि खऱ्या अर्थाने हे जोपर्यंत हक्कानं सांगत नाही की बाबा परिवाराचा भाग व्हा, सामील व्हा किंवा मुलांना शेअर करा, तोपर्यंत म्हणजे सांगणं गरजेचं असतं. म्हणून जे आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. आता पुढच्या सेशनला रोहित सर किंवा मी पुढचं सेशन घेऊन येईल, त्यावेळेला आपण भेटू. सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच.